काय हो, मुलांना नूडल्स तर लय आवडतात, पण आपण हेल्दी ऑप्शन शोधतो. मग तेव्हा अशा घरीच नूडल्स बनवायचे, बिना मैद्याचे, बिना सॉसचे. कसे? चला मी सांगते तसे. कणिक घ्यायची जेवढी पाहिजे तेवढी, मीठ टाकून निब्बर मळून 10 मिनिटं साईडला करून ठेवायची. लगेच भाज्या घ्यायच्या लागतात तेवढ्या उभ्या उभ्या कापून त्या पण साईडला करायच्या. लगेच टमाटे घ्यायचे 2-3 बारीक करून मिक्सर मध्ये, आणि शेव करतो तो सोरा घ्यायचा, तेल लावायचं त्याला, आणि 10 मिनिटं भिजलेली कणिक त्यात टाकायची, आणि इकडे पाणी ठेवायचं तोपर्यंत उकळायला. पाणी गरम झालं, थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये, आणि उकळत्या पाण्यात वरून द्यायचे नाही नूडल्स सोडून, आणि सगळे नूडल्स त्याच्यातच सोडून द्यायचे, आणि 5-7 मिनिटं याला शिजून घ्यायचं चांगलं. मध्ये मध्ये मिक्स करायचं, म्हणजे हे एकमेकाला चिटकत नाहीत. आणि लगेच एखाद्या चाळणीत काढून घ्यायचे, आणि 2-3 पाण्याने याला चांगलं थंड पाण्याने धुवून घ्यायचं, आणि नंतर थोडासा तेलाचा हात लावायचा, म्हणजे बिलकुलच चिटकत नाही ते. आणि लगेच पॅन ठेवायचा. पॅन गरम झाला का तेल टाकायचं, तेलात जिरे टाकायचे, सगळ्या भाज्या द्यायच्या एकदम सोडून. भाज्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचं. अद्रक लसणाची पेस्ट टाकायची, ती पण परतायची. हळद लाल तिखट टाकायचं, थोडंसं परतायचं, आणि ही टमाट्याची ग्रेव्ही द्यायची टाकून, ती पण 2-3 मिनिटं परतून घ्यायची. मीठ टाकायचं, आणि लगेच टाकायचे आपले नूडल्स. मस्त मिक्स करायचे बरं का याला, आणि नंतर थोडीशी साखर टाकायची, म्हणजे टेस्ट खूप छान येते. आणि चांगलं 2-3 मिनिटं परतून घेतलं का झालं ना नूडल्स रेडी आपले. घ्यायचे लगेच प्लेट मध्ये काढून द्यायचे पोरांना खायला. हे खूप हेल्दी येतं. आणि तुमचे नूडल्स कसे झाले ना मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं.